मित्रांनो, आपण पेरूची लागवड केलेली आहे. तर पेरूच्या लागवडीसाठी आपण कोणत्या जातीचे पेरू लागवड केलेले आहेत, किती रोपे लावलेले आहेत, किती अंतरावरती रोपे लावलेले आहेत, आपणही किती अंतरावर लावू शकता, जमीन कशी असावी, हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम जमीन कशी असावी. तर मित्रांनो, हलकी ते मध्यम जमीन पेरूसाठी योग्य आहे. पूर्ण काळी जमीन पेरूसाठी नको आहे, कारण पूर्ण काळी जमीन असल्यास पाणी जास्त झाले तर मुळी वाढण्यास अडचण होते आणि पेरू पिवळा पडू शकतो. तर मित्रांनो, पेरू लागवडीसाठी बेड करावा का, केला तरी चालेल, पण आपण आहे या परिस्थितीमध्ये रोपे लावलेले आहेत, बेड केलेला नाही. तर जमीन मशागत आणि बेड करावे का. तर जमिनीची मशागत प्रथमतः आपण जमीन नांगरून घेतलेली आहे, त्यानंतर जमिनीमध्ये रोटावेटर मारलेला आहे. तर बेड केला तरी चालेल, परंतु बेड न केला तरीही काही अडचण नाही. जर आपल्याकडे काळी जमीन असेल तर आपण बेड करू शकता, नाही तर आम्ही आहे या परिस्थितीमध्ये रोपे लावलेले आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतर किती ठेवावे. तर 7 बाय 5 फूट अंतर ठेवले तरी चालेल, 8 बाय 5 फूट अंतर ठेवले तरी चालेल. म्हणजे 2 झाडाच्या मधील अंतर 5 फूट आणि 2 ओळीच्या मधील अंतर 8 फूट ठेवले तरी चालेल, 7 फूट ठेवले तरी चालेल. पण आपण 9 फूट 2 ओळीमधील अंतर 9 फूट ठेवलेले आहे आणि 2 झाडामधील अंतर 5 फूट ठेवलेलं आहे, कारण आमच्याकडे ट्रॅक्टर आहे. आतून मशागत करायची झाली तर 9 फुटामध्ये ट्रॅक्टर बसतो, परंतु 7 फूट जर केले यामध्ये ट्रॅक्टर बसत नाही. त्यामुळे आम्ही 9 बाय 5 फूट या अंतरावरती रोपाची लागवड केलेली आहे. आपण 7 बाय 5 फूट देखील करू शकता, कारण रोपे जास्त बसतील आणि आपला प्रॉफिट देखील जास्त निघेल. परंतु जर आपल्याला ट्रॅक्टरने मशागत करायची असेल तर 9 बाय 5 फुटावरती आपण रोपाची लागवड करू शकता. ज्यांच्याकडे रान खरंच कमी आहे त्यांनी 7 बाय 5 फुटावर अंतर केले तरी चालेल, कारण रोपे जास्त बसतील. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जात कोणती निवडावी, म्हणजे व्हरायटी कोणती निवडावी. तर सध्या तैवान पिंक, व्हीएनआर आणि गुजरात रेड या तिन्ही व्हरायटी चांगल्या आहेत. परंतु तैवान पिंक याचे उत्पादन लवकर येते, 1 वर्षात याचे माल हार्वेस्टिंगला येतो आणि ही जात रफ अँड टफ आहे आणि कमी दिवसामध्ये आपणास उत्पन्न भेटते. त्यामुळे आम्ही तैवान पिंक या रोपाची लागवड केलेली आहे. व्हीएनआर देखील चांगली क्वालिटी आहे आणि गुजरात रेड देखील चांगली क्वालिटी आहे, परंतु आपण तैवान पिंक या रोपाची लागवड केलेली आहे. तर आपण 400 रोपांची लागवड केलेली आहे. 9 बाय 5 फुटावरती 400 आपण रोपांची लागवड केलेली आहे. 7 ओळी आपण बसवलेल्या आहेत, एका ओळीमध्ये 56 रोपे बसतात. तर मित्रांनो, आपल्याकडे जर शेती कमी असेल तर 7 बाय 5 फुटावरती आपण लागवड करू शकता आणि आपल्याकडला ट्रॅक्टरने परत मशागत करायची असेल तर 9 बाय 5 फुटावरती आपण लागवड करू शकता. तैवान पिंक या जातीच्या रोपाची आपण लागवड केलेली आहे. शक्यतो काळ्या जमिनीमध्ये पेरूची लागवड टाळावी, ते हलकी ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पेरूची लागवड करावी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शेतीयुक्त माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपण पेरूची लागवड केलेली आहे. पुढील 10 दिवसात आपण डाळिंबाची लागवड करणार आहोत. तर डाळिंब, पेरू आता लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपण आपल्या शेतामध्ये काय केलेलं आहे, संपूर्ण खरी माहिती आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.